माझा एक दोस्त आहे ब्रिस्बेनचा का? अरे वा, तुम्हाला कसं माहिती? तो मालवाला आहे हा. त्या दोन पोऱ्या आहेत गोऱ्या गोऱ्या. तुम्ही कमाल करता. म्हणजे तुम्हाला निरोप आधीच मिळलाय वाटते. तुमचा पोऱ्या भेटला होता बाहेर. हँडसम दिसते हा. जाणता झाला आता. कंची पोरी बिरी केले का नाही? छोटा आहे अजून, वेल नाही का? तर तू लेक्चर्स केव्हा घेतली कोपात? काय बोलला नाही तो? लेक्सस? तुझा पोऱ्या बसला होता बाजूला. कंची गोरी पळती. चायला आजकालच्या जनरेशनचं बरं आहे. पोरग भुईत न वर नाही आला तो कुल्या खरं गाडी एंगेल पोरी. काय तर साला आपल्या टायमाला वराडलं तरी अंगाला हात लावायची दिशत नाही. पोरी दिसायला चिकनी होती हा. पोरी? हा गोरी गोरी पान. मी विचारलं पोरा काही चाललं ते सांगते टेस्ट ड्राईव्ह करायला. मी तेच विचारलं नवीन अकाउंट काय आलाय म्हणून बोलतो का? मी सांगतो आज रविवार कंची वेळ उघडी. ते नुसता हसला. स्मार्ट आहे ना. कोपा प्रॉब्लेम झाला. काय झालं? अरे वाईजून चिकन आणायला आणतात ती. पण मी आयला आलो निरोप घेऊन. मग ते आता मुलींचं दुकान ते बंद झालं. ऐकलं? चिकन पाहिजे ना? हे चिकन घेऊन जा, एकदम बेगीन जा. थँक्स कोपा, थँक्यू कोपा. कांडी पेटी पेटे नाय न कुमारी पेटे नाय. चिकन करा दिलं ना तर स्वयंपाक काय करू बताती बापू. तुम्ही चिकन एक सावरायला सेफ वेज ना. तुम्हाला काय परवा बघितलं चालले ते. माय मेलीला काढी परवा नाही. अखादी काम करा, सामान आणा, स्वयंपाक करा. याऊन ग्रिलला का उडले एक सेफ वेज न बीजी नवीन खाती उडाला. मी अटे राखते राटाला मै सजू केलाय ना. खूप भूक लागलाय. ओ आला अख्ख्या गावभर गाड्या उडीत फिरते. या अख्ख्या खात्यावर जप्ती आणली पाय. उठते दुपारची 2 वाजता. स्टॉप स्टॉप. अरे रिप्ले थांबला काय? परत चालू झालं. मंडळी आपल्या बायका आहेस का नाही एवढी कटकट करत कवा की हंगावच नका. आता चिकन सेफवेजचं काय नला आहे नाही का काय फरक पडते. पण मुद्दा तो नाही. सेफवेज असंच केला त्या कारण वेगळं. पण ते हांगील ते ती बायको काही परत जगलं नाटक तटस येऊन थांबते. म्हणून वाटते आपलं जीवन सुद्धा व्हायचं आहे का नाही. गोळ गोळ फिरत राहते. सिडनीच्या ट्रेनच्या सारखंच एकदम. त्या ट्रेन सेंट्रल स्टेशन न उठतात न मोठा सिटी या लूप घेऊन परत सेंट्रल स्टेशनला येतात. आपले जीवन पण आहे चालते. वराड, बाल्टीम, कोमेन्याव, सातवं, परत वराड, बाल्टीम. आपल्याला वाटते आपण पुढं चाललंय पण आपण तडेच होतात. आऊ द्या आपण अजकला हांगाला मी काय बिशप नाही आलो इथे. आणि आता बिशप होण्याचे चान्सेसही नाही. फक्त आपला फादर म्हणजे तुम्ही विचार करतात तो फादर नाही. फादर विथ वाईफ अँड बेबी. बरं मंडळी आता शेवटचं हा न मी काय म्हणता ही जखली जी आज नाटकात जी काही पात्र तुम्ही बघितली ना जखली काल्पनिक. म्हणजे शीला काल्पनिक, कोपात काल्पनिक, सलील काल्पनिक, ब्रायन जकले काल्पनिक. तुम्ही स्वतः तोंडपण कोणात बघावं नका न बिजा कोणात तोंडपण लावू नका. ते सांगतील अरे ती जुली आलती ती भटाच्या मगर काकूयारगी वाटती का नाही. वसायला तर असे वांदे होते ना तुमचे आधी सांगून येते. ओके मग आता आपण पाणी घेऊया. थँक्यू व्हेरी मच. जो मजेदार नाटक सादर किया गया उनमें जो पात्र है अभी उनका मैं परिचय कराने जा रहा हूं. सबसे पहले
लेखक और दिग्दर्शक अपने वसई के डैनी बॉयल श्री रिचर्ड न्यूनेस। सूत्रधार मिस थैंक यू इरफान खान। डैडी रोहन लेमोस। शीला सिलिया लेमोस। कोपात नंबर 1 वेस्ली मचाडो। कोपात नंबर 2 ब्रायन परेरा। इजुली शीला परेरा। आणि लास्ट बट नॉट द लीस्ट सलीलच्या भूमिकेत खुद्द डॅशिंग सलील परेरा। आणि एक इम्पॉर्टंट व्यक्ती जी राहून गेलेली आहे, या नाटकाचे प्रोड्युसर, व्यवस्थापक, स्टेज संयोजक श्री ग्रेगरी परेरा। अरे हाँ, एकदम इम्पॉर्टंट मुद्दा आहे यो। बघा आपण प्रोड्युसर एवढं मस्त नाटक केला, नाटकाला नाव द्यायला गेले, असं काय करायचं? एक आयडिया आहे, या नाटका नाव पब्लिक जून डिसाइड करायचं। जो अख्ख्या चांगलं नाव देईल त्याला आपले प्रोड्युसर मोठं बक्षीस देतील। ओके, तुम्हाला जी काय नावं सुचतील ती कोपात प्रोड्युसरला येऊन सांगा। द बेस्ट नाटकाला भोजनानंतर बक्षीस दिलं जाईल। ओके, कुमारी कुमार आणि सेफवे। व्हेरी गुड। अजून काय नाव आहे का दुसरं? द फ्रेश फूड पीपल। ओके, एक सजेशन, तुम्ही कागदार लिहून द्या नाटका नाव प्लस तुमचं नाव। द बेस्ट नाव आपले प्रोड्युसर नाटक कंपनी सिलेक्ट करतील। ओके, ऑल राइट, थँक यू व्हेरी मच वन्स अगेन। बिग क्लॅप फॉर द एक्टर्स।